आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कोथिंबीर वडी. आतून सॉफ्ट आणि वरून क्रंची अशी. तुम्ही बघू शकताय एकदम जाळीदार, कुठेही क्रॅक गेलेले नाही. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर पण प्रेस करा. आणि यासाठी आपण घेतलेली आहे पहिल्यांदा कोथिंबीर. एकदम हिरवीगार, थंडीमुळे नवीन नवीन कोथिंबीर आलेली असते मार्केटमध्ये. आणि यासाठी मी एक वाटण पण बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी पूर्ण ऑल डिटेल देईन, मी साहित्य किती घेतलंय, काय घेतलंय. आणि त्यानंतर आपलं वाटण तयार आहे. वाटण केलं की आपण कोथिंबीर होती ना ती चांगली धुवून एकदम बारीक काटून घ्यायच्या. जास्त मोठी पण काटली की काय होतं की वडीला वगैरे क्रॅक जातं. त्यामुळे एकदम बारीक अशी आपण कोथिंबीर काटून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मी एक बाउल घेतलेला आहे मोठं, त्याच्यामध्ये पूर्ण मी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आपण जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर मी चवीपुरतं नमक, तीळ तीळ पण जरा भरपूर टाकायचे आहेत, त्याने पण छान येतं. आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मी तूपही टाकलेलं आहे. तुम्ही तूप टाका या घी टाका. तूप तूप घी या तेल टाका. आणि ते झाल्यानंतर मी थोडं त्याच्यामध्ये हळद वगैरे पण थोडीशी टाकलेली आहे. हे पण सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळे ह्याची डिटेल देईन. आणि त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठानं काय होतं की थोड्याशा वड्या अशा क्रंच होतात, त्यामुळं तांदळाचं पीठ तुम्ही नक्की टाका. आणि त्यानंतर लागेल असं मी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये जास्तही बेसन टाकू शकता, थोडं कमीही टाकू शकता, ते थोडं आपल्यावर राहतं. मी याच्यामध्ये जास्त पण नाही टाकलं, नॉर्मलच टाकलेलं आहे. मग काय होतं की जास्त बेसन लागतं, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये नॉर्मलच टाकलेलं आहे. आणि त्यानंतर चांगलं ते चुरून वगैरे घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणीही जास्त लागत नाही. थोडं थोडं पाणी करून चांगलं आपल्याला डो बनवायचा आहे. काय होतं की कोथिंबीरमध्ये का नाही आपलं स्वतःचं एक छान असं मॉइश्चर असतं, त्यामुळं पीठ वगैरे ती सहज ॲब्झॉर्ब करून घेते, त्यामुळं पाणी थोडंच लागतं. आणि त्यानंतर तेल वगैरे लावून चांगला डो 10 ते 15 मिनटं आपण व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि ताटाला खाली मी तेल लावणार आहे. तुम्हाला जर असं गोल वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही असं गोल त्याचा म्हणजे एक मोठी लोई बनवून पण तुम्ही डायरेक्ट त्याला वाफ देऊ शकता. मी थोडंसं वेगळं करणार आहे म्हणून मी ताटाला तेल लावलेलं आहे. आणि मी ताटावर तेल लावल्यानंतर वरून थोडंसं आपलं तीळ टाकणार आहे, त्याने पण थोडंसं छान वाटतं आणि दिसायलाही छान दिसतात वड्या अगदी. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ते जे आपलं पूर्ण डो होता तो टाकणार आहे. त्या मापानेच मी ताट घेतलेला आहे, जेणेकरून जेमतेम सगळं त्याच्यामध्ये बसेल. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित गोल असं स्प्रेड करेन. तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हाताने पण थापलं तर चालतं. आणि पण हाताला तेल लावून नाही, हाताला तेल लावलं तर हाताला बोटांना चिटकतं. आणि वरून पण मी थोडं गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ टाकलेले आहेत. आणि ह्याला आपण 10 ते 15 मिनिट आपण याला वाफ देऊया. देशी जुगाड आपलं स्टीमरसाठी. हे पातेल्यात मी स्टँड ठेवलंय, त्याच्या पण एक वर स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यावर मी ताट ठेवलेलं आहे. आणि हे माझं जास्त मोठं नाहीये, त्यामुळे मी याला 12 ते 15 मिनिटं घेतलेलं आहे. तुमचं जर जास्त जाड वगैरे झालं असेल तर तुम्ही याला ना 15 ते 20 मिनिटं वाफ देऊ शकता. आणि मी एकदा नाईफ घालून पण बघितलेलं आहे, माझं नाईफ पूर्ण क्लीन निघालेलं आहे. त्यामुळे मी आता याला कट देणार आहे. मी चौकोनीच कट दिलेले आहेत, तुम्हाला त्रिकोणी या पंचकोनी कसे पण तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही कट देऊ शकता. आणि याला मी डीप फ्राय केले नाही, याला मी शालो फ्राय केलंय. आणि तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तुम्ही तसंही करू शकता. तयार आहे आपली वडी. तुम्हाला कसा व्हिडिओ